शहराची प्रतिमा मलिन करणाऱ्या घटना घडत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. पावनभूमीत अनैतिक देहविक्रीसारख्या प्रकाराचे प्रकरण घडत असल्याचे समोर आल्याने कार्यवाहीची मागणी होत आहे. नमस्कार, एबीपी मराठीमध्ये आपले स्वागत. शेगाव शहरातील काही गेस्ट हाऊसमध्ये कथित अनैतिक गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेगाव शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे. मनसेच्या म्हणण्यानुसार खेतान चौक, गांधी चौक आणि मंदिर परिसरातील काही गेस्ट हाऊसमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून शहराची धार्मिक प्रतिमा मलिन होत आहे. पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला आहे. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती अधिकृत कारवाई करते किंवा शहरातील गेस्ट हाऊस नियमबद्ध आहेत का, तिथे नियमानुसार रूम दिल्या जातात का आणि यावर लक्षपूर्वक वचक कशा प्रकारे ठेवल्या जाईल याकडे शेगावकरांचे लक्ष लागले आहे. तर काय म्हणाले मनसे पदाधिकारी, बघूया सविस्तर. जय महाराष्ट्र. मुद्दा असा आहे आणि अतिशय महत्वाचा आहे की आपली संत नगरी आहे आणि या संत नगरीसाठी लाखो भाविक या शेगाव शहरात येतात. पण या संत नगरी परिसरात, मंदिर परिसरात अनाठाई आणि गैरप्रकार इतके घडत आहेत. त्यातला एक गैरव्यवहार, गैरप्रकार म्हणजे देहविक्री. आणि यामुळे संत नगरीतील नागरिक इतके त्रस्त झालेले आहेत की रात्रीच्या वेळेस काही महिला देहविक्री करायसाठी या ठिकाणी येतात आणि त्यांच्यासाठी जे भुरटे असतात ते रात्री 9 वाजता ज्यांच्या अंगात बादशाह येतो, हे भुरटे रात्री ऍक्टिव्ह होतात. आता काय होतं की ज्या स्थानिक महिला आहेत त्या महिला गजानन माऊलीचं दर्शन घ्यायसाठी संध्याकाळच्या वेळेत जातात आणि खेतान चौक, गांधी चौक या ठिकाणी काय आहे त्या खरेदीसाठी थांबतात, कारण तिथे बरीचशी पब्लिक जमा होत असते. आता इथं काय होऊन राहिलं की हे जे भुरटे असतात रात्रीला ऍक्टिव्हेट झालेले, हे काय करतात, आपल्या ज्या स्थानिक महिला आहेत, ज्या मुली आहेत, ज्या माय आहेत, यांना पण रात्रीला ह्या छेडछाड करतात. आणि असे काही प्रकार आमच्या कानावर आले की आमच्या कार्यकर्त्यापैकी एका त्याच्या पत्नीला अक्षरशः त्यांनी असं म्हटलं की तू चलती के हमारे साथ, चलती के हमारे साथ. तर अशा प्रकारच्या घटना, म्हणजे ही एकच घटना नाही, अशा अनेक घटना या संत नगरीमध्ये घडत आहे. त्यासाठी आम्ही आज आपले जे पोलीस निरीक्षक साहेब आहेत शेगाव पोलीस स्टेशन, तर यांना आम्ही आज निवेदन दिलेले आहे की हे जे कुंटण खाणे जे चालत आहेत, विशेषतः जे गेस्ट हाऊस आहेत, जे अनाठाई हे प्रकार घडवत आहेत, हे त्या गोष्टीसाठी कारणीभूत आहेत आणि यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. खेतान चौक, गांधी चौक, मंदिर परिसरात ज्या गेस्ट हाऊसवर असे गैरप्रकार घडत आहेत त्याच्यावरती आळा घातला गेला पाहिजे. जर यांच्यावरती जर आळा घातला तरच हा प्रकार कमी होईल आणि हे बुरटे, हे जे बादशाह रात्रीला ऍक्टिव्हेट होतात, यांना पकडून चांगला चोप दिला पाहिजे. तर आम्ही यंदा कायद्याच्या मार्गाने इथे निवेदन दिलेलं आहे. जर का या गोष्टीवर आळा पडला नाही तर आम्ही मनसैनिक स्वतः आक्रमक होऊ व एक बादशाहला हा मनसे स्टाईलने चोप देऊ आणि तिथून जर हे प्रकरण घडलं तरी सॉल्व्ह झालं नाही तर मग लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन या ठिकाणी छेडावं लागेल. जय महाराष्ट्र.